नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता कधी मिळणार। जुलै अखेर महत्त्वाचा GR येण्याची शक्यता। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जुलै 2024 अखेरपर्यंत जारी होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे। राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्ता वाढीचा विषय सध्या चर्चेत आहे। यापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाने केंद्र सरकारच्या धर्तीवर 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता। राज्य शासनाने अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, निवृत्ती वेतनधारक तसेच न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे। त्यामुळे या वर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीव DAचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मात्र राज्यातील इतर सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्याचा स्वतंत्र शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही। त्यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत। जुलै 2024 अखेर GR येण्याची शक्यता। उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2024 पासून 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जुलै 2024 अखेरपर्यंत जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। शासन निर्णय जारी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकीचाही लाभ मिळू शकतो। त्यामुळे DA हाईक, सॅलरी अपडेट, पेन्शन न्यूज, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज न्यूज आणि 7th पे कमिशन संदर्भातील घडामोडींवर कर्मचारी संघटनांसह लाखो कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।